मित्रांनो नमस्कार. मी रघुनंदन मोहिते, महाराजा यशवंतराव होळकर जनसेवा संघ पुणे यांच्यामार्फत धनगर समाजासाठी एक निवेदन आहे. सन 2019 6 सप्टेंबर 2019 या रोजी महाराष्ट्र शासनाने एक धनगर समाजाच्या बाबतीत एक निर्णय घेतला होता की जी धनगर समाजाची कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशांची जी पाल्य आहेत, अशांची जी मुलं आहेत आणि जी मुलं ही आत्ता सध्या जी इंग्लिश मिडियम ज्या स्कूल आहेत, नामांकित अशा इंग्लिश मिडियमचे जे स्कूल आहेत, या स्कूलमध्ये या शाळांमध्ये आपल्या गावात शाळा असेल किंवा आपल्या जिल्ह्यामधील काही शाळा असतील, अशा शाळांमध्ये त्याची प्रचंड फीस जी आहे ती फीस समाजातील काही दुर्बल घटक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक देऊ शकत नाही. अशासाठी अशा मुलांसाठी ही योजना आहे. तर ही योजना अशी आहे की या काही संस्था आहेत ज्या पूर्णतः इंग्लिश मिडियमच्या आहेत, काही त्याच्यामध्ये मराठी मिडियमसुद्धा आहेत. अशा संस्थांना शासन अनुदान देतं आणि अशा संस्थांमध्ये धनगर समाजाची जी मुलं आहेत, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा मुलांना या संस्थेच्या ज्या शाळा आहेत, त्या नामांकित शाळा इंग्लिश मिडियमच्या आहेत, CBSEच्या सुद्धा आहेत. इथे आपल्या मुलाची राहायची सोयसुद्धा आहे आणि राहणं आहे जिथं ते राहणं, भोजन वगैरे सगळी व्यवस्था आहे. तसंच इथं चांगलं उत्तम शिक्षणही काही संस्थांमध्ये दिलं जातं. अशा या नामांकित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या धनगर समाजाच्या मुलांना मोफत प्रवेश आणि त्यांचा जो खर्च आहे शासनामार्फत करण्यात येतो, त्या संस्थेला ते अनुदान देण्यात येतं. तर अशा काही संस्था ज्या आहेत, अशा संस्था पूर्ण महाराष्ट्रभर आहेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये या संस्था आहेत. तर अशा या अंतर्गत बऱ्याच संस्थांना मान्यता दिलेली आहे. तर ही मान्यता देण्यात आलेल्या शाळा ज्या आहेत, तर त्या ॲक्च्युली सन 2021-22, त्याच्यानंतर 22-23 आणि त्याच्यानंतर 23-24 अशी या वर्षामध्ये संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा कुठल्या संस्था आहेत आणि या संस्थांमध्ये जर धनगर समाजातील मुलं मुली असतील, लहान मुलं मुली असतील, त्यांची आर्थिक बिकट परिस्थिती आहे आणि अशा नामांकित शाळांमध्ये यांना मोफत प्रवेश मिळतो आणि ज्यांना कोणाला असा प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हा मी ॲक्च्युली व्हिडिओ करत आहे. तर बऱ्याच समाज जो याच्यामध्ये राहतो, खेड्यापाड्यामध्ये राहतो, तिथपर्यंत या लोकांना, समाजाच्या लोकांना या योजनेबद्दल माहिती नाही आहे. तर या व्हिडिओद्वारे मी ही माहिती तुम्हाला द्यायचा माझा प्रयत्न आहे. तर अशा भरपूर शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असतील, तर आपण तिथं जाऊन एन्क्वायरी वगैरे करायची आहे. तर मी आता तुम्हाला थोडी योजनेबद्दल आधी सुरुवातीला माहिती सांगतो. ही योजना अशी आहे की तुम्ही जर आर्थिक उत्पन्न तुमचं जर कमी असेल, वार्षिक उत्पन्न हे कमी असेल आणि तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्न आणि बोनाफाईड हे तीनच विद्यार्थ्याचं बोनाफाईड, या तीनच कागदपत्रांची जरूरत आहे. ही कागदपत्र तुम्ही येत्या 15 तारखेपर्यंत ज्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेमध्ये जाऊन ही तुम्हाला कागदपत्र ही द्यायची आहेत आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे खरं तर. कारण इथे या संस्थांमध्ये चांगलं शिक्षणही, बऱ्याच संस्था ह्या खूप चांगलं काम करत आहेत, खूप चांगलं दर्जेदार शिक्षण आहे आणि हे टोटली पूर्णतः एकही रुपया आपल्याकडून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून घेतला जाणार नाही आणि अशी ही योजनाच आहे. आणि इथं पूर्ण इथं भोजन, राहायची व्यवस्था आणि उत्तम शिक्षण अशा काही खूप नामांकित अशा शाळा आहेत. या काही याच्यामध्ये CBSE शाळा आहेत, काही इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. तर अशी ही योजना आहे. तर या योजनेसाठी लागणारी कागदपत्र मी आत्ताच तुम्हाला सांगितली. ती कागदपत्र आहेत, तीनच कागदपत्र याला लागतात खरं तर. एक तुमचं कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्न आणि मुलगा शिकत असलेली इयत्ता जी आहे त्याचं ते बोनाफाईड सर्टिफिकेट. तर आता ही योजना ती फक्त 5वीपर्यंत आहे. इयत्ता 5वीपर्यंत तुम्हाला प्रवेश घेता येतो. लहान मुलं असल्यामुळे आपण सहसा त्यांना घराच्या बाहेर दूर एकटं पाठवत नाहीत. पण ही योजना का बरं फक्त 5वीपर्यंत आहे, मला काही याचं अजून उत्तर कळलेलं नाही. खरं तर ही पुढंसुद्धा असायला पाहिजे आणि खरं त्या धर्तीवर आम्ही तसे प्रयत्नही करणार आहोत. म्हणजे इयत्ता 10वीपर्यंतसुद्धा प्रवेश घेता यावा असे आमचे प्रयत्न त्यासाठी आहेत. पण तुर्तास तरी ही योजना 5वीपर्यंतच्या मुलांसाठी आहे. तर या योजनेमध्ये जर तुम्ही याचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधली जर कुठली शाळा आहे त्या शाळेमध्ये
आपल्या धनगर समाजांच्या विद्यार्थ्यांची किती एकूण प्रवेश क्षमता त्या संस्थेकडे आहे आणि त्यांचं गुणांकन किती आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला जिल्हानिहाय माहितीसुद्धा देऊ शकतो. आपला कुठलाही जिल्हा असेल, महाराष्ट्रामधला कुठलाही जिल्हा असेल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे असं बरेच जण असं म्हणतात की ज्या त्या जिल्ह्याचा विद्यार्थी त्याच फक्त जिल्ह्यामध्ये प्रवेश घेऊ शकतो, त्याच जिल्ह्याच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतो. तर याच्याबद्दल मी बरीच माहिती काढली. तर असा कुठलाही असा नियम नाही आहे खरं तर, की कुठल्याही जिल्ह्याचा विद्यार्थी महाराष्ट्राच्या कुठल्याही शाळांमध्ये हा प्रवेश घेऊ शकतो. तर धनगर समाजातील अशी कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील, यांना माझी विनंती आहे की ही फार म्हणजे खरं तर जवळजवळ 70-80% समाज अजूनही खेड्यापाड्यामध्ये दूर डोंगराळ भागात, पर्टिक्युलरली मेंढपाळ जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवावी. ज्याला याच्या अधिक माहितीसाठी मला तुम्ही संपर्क केला तरी चालेल. मी तुम्हाला खूप याची मदतही करू शकतो, माहिती देऊ शकतो. तर अशी ही खूप चांगली योजना सरकार राबवत आहे खरं तर. आणि या योजनेचा लाभ समाजातील खरं तर बऱ्याच जणांनी घ्यायला हरकत नाही. कारण का असं म्हणते मी, कारण मला मिळालेल्या माहितीनुसार 2023-24पर्यंत मान्यता जी दिलेली आहे विद्यार्थी खरं तर एकूण विद्यार्थींची संख्या जी आहे म्हणजे मान्यता मिळालेली संख्या 5,500 आहे मित्रांनो. तर 5,500 ही संख्या असूनही ही 5,500 तर असं मला वाटतं एका जिल्ह्यात विद्यार्थी मिळतील खरं तर अशी दुर्दशा धनगर समाजाची आहे. पण महाराष्ट्रामध्ये 5,500 विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. म्हणजे एवढी क्षमता आहे सर्व संस्थांची मिळून, शाळांची मिळून. पण याच्यामध्ये सुद्धा मला मिळालेल्या माहितीनुसार सुद्धा ह्या 5,500 5,500 विद्यार्थी ही क्षमतासुद्धा परिपूर्ण झालेली नाही आहे 2000 मागच्या वर्षीपर्यंत. ही याच्यातल्या बऱ्याच जागा या रिक्त आहेत. जवळजवळ आपण असं म्हणू 20-30% जागा ह्या रिक्त आहेत. तर हे असं रिक्तपणा का येतो, कारण याचं कारण एकच आहे की समाजापर्यंत योजना पोहोचली नाही. मी जास्त फिरू शकत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करावा. आणि या योजनेची माहिती माझ्याकडे मला फोन करून विचारली तर मी सविस्तर देईल. तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठली शाळा आहे, त्या शाळेचं नाव असेल, तिथे विद्यार्थ्यांची किती वितरित विद्यार्थ्यांची संख्या किती आहे किंवा त्या शाळांचा गुणांक किती आहे हे, आणि त्याचा शाळा कुठली, त्याचा ॲड्रेस काय, कुठली संस्था आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, तुम्हाला कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात प्रवेश घ्यायचा असेल तुम्ही मला फोन करून शेवटी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर देईलच. तर या योजनेसंदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट मला करू शकता. माझी एकच विनंती या समाजातील कार्यकर्ते लोकांना, समाजसेवक असतील, कार्यकर्ते असतील, तर ही योजना जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवावी. कारण फार वाईट परिस्थिती आहे. कारण एकूण मान्यता मिळालेल्या संख्येनुसार सुद्धा तेवढं विद्यार्थ्यांची बरीच रिक्त संख्या आहे. आणि एक विशेष भाग म्हणजे याच्यामध्ये फक्त आता हे 5वीपर्यंत, इयत्ता 5वीपर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी सध्या योजना आहे. मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या ठिकाणी शाळेच्या आवारामध्येच हॉस्टेल आहे, तिथे व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, भोजनाची व्यवस्था आहे. खूप चांगल्या शाळा याच्यामध्ये काम करत आहेत. पण ही योजना समाजापर्यंत आणखीन गेलेली नाही असं एक चित्र आहे. तर याचा जास्तीत जास्त फायदा समाज बांधवांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे. तर आपण कुठल्याही जिल्ह्याचे असाल, महाराष्ट्रामधले आपण कुठल्याही जिल्ह्याचे असाल, तर त्या जिल्ह्यामध्ये कुठली शाळा आहे, तिची संख्या काय, मी त्याची सविस्तर तुम्हाला माहिती मला फोनवरती मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो. तर अशी योजना आहे. अशा योजनेचा लाभ घ्यावा. 4वी ते 5वीपर्यंतचे विद्यार्थी लहान असतात तरीसुद्धा कुठंतरी आपल्या पाल्याचं भविष्य, आणि आपण जर ते इंग्लिश माध्यमाची फीस भरू शकत नसाल तर या योजनेचा मला वाटतं आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. जर मुलाचं भविष्य घडवायचं असेल तर अशा नामांकित शाळामध्ये जर मोफत प्रवेश मिळत असेल आणि आर्थिक परिस्थिती तुमची तशी नसेल तर एवढी मोठी प्रचंड फीस द्यायची, या योजनेचा लाभ जरूर घ्यावा. थोडंसं 2-3 वर्षाचा प्रश्न असतो. आता 4वी 5वीची जी मुलं आहेत, 3री 4थी 5वीची मुलं जी आहेत ते थोडीशी घराच्या बाहेर पडायला असा अनुभव माझा एक अनुभव येतो की बऱ्याचशा ठिकाणी मी प्रयत्न केल्यानंतर मला एक असं जाणवलं की लहान मुलं असल्यामुळं एक त्याच्याबद्दलचं एक फार जिव्हाळा आणि प्रेम असतं आणि त्याला आपला पाल्याला पालक थोडेसे असं हॉस्टेल वगैरे ठेवण्यासाठी थोडेसे नाकार देतात.
पण माझी एक तुम्हाला समाज बांधवाला विनंती आहे मित्रांनो, की थोडंसं म्हणजे ते माया प्रेम थोडंसं बाजूला ठेवून आपल्या पाल्याला आपण जर असं या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा बाजूच्या जिल्ह्यामध्ये शाळा असेल अशा ठिकाणी जर तुम्ही प्रवेश दिला तर त्याचं भवितव्य जे आहे ते उज्ज्वल होऊ शकतं, त्याला चांगले दर्जेदार शिक्षणही मिळू शकतं. तर अशा ह्या शाळा आता तुम्हाला फक्त जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत जिल्ह्यांची तुम्हाला फक्त मी जिल्ह्यांची नावं सांगतो. फक्त तेवढीच माहिती मी या व्हिडिओद्वारे देऊ शकतो. जालना इथे या शाळा आहेत, बीड आहे, जालना, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अहमदनगर, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी, पुन्हा आणखीन वर्धा, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, यवतमाळ, सातारा, चंद्रपूर, पुणे, अमरावती, नागपूर, सांगली, वर्धा, कोल्हापूर. तर ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या शाळा उपलब्ध आहेत यांची सविस्तर माहिती मला फोन करून विचारू शकता. माझं नाव आहे रघुनंदन मोहिते आणि माझा मोबाईल नंबर आहे 9623111500. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा मित्रांनो आणि या योजनेचा आपण लाभ घ्यावा. आत्ता सध्या प्रवेश चालू आहे. येत्या 15 जूनपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होईल. त्याच्या आधी तुम्ही त्याची तयारी करून आणि याच्यात कुठे अडथळे वगैरे आले आणि काही अधिक माहिती पाहिजे असेल तर कृपया मला फोन करा. मी तुम्हाला आणखी एक नंबर सांगतो. माझं नाव आहे रघुनंदन मोहिते आणि नंबर आहे 9623111500 9623111500. नमस्कार. थँक्यू.